स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आज आहे एक स्पेशल डे, व्हॅलेंटाईन डे। तर सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा। हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून मी घरी आले, जिमला पण जाऊन आले, घरी येऊन फ्रेश झाले। आज निखिल पण ना एका कामानिमित्त बाहेर गेले होते, तर मी ठरवलेलं की ते घरी यायच्या अगोदर ना आपण काहीतरी त्यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन करूया, पण तसं काही झालेलं नाही आहे। मी काही गोष्टी प्लॅन केल्यात, पण सरप्राईज काही मला आल्याला देता आलं नाही आहे। आता पण ना मी मुद्दाम किचनमध्ये येऊन व्लॉग करते, कारण निखिल आलेले आहेत आणि ते त्यांच्या रूममध्ये लॅपटॉपसमोर बसलेत। तर मी म्हटलं की आता आपण व्लॉग किचनमध्ये जाऊन बनवावा। इकडे मी ठेवलेला आहे केक बनवायला, माहीत नाही आहे चांगला बनणार आहे की नाही, कसा बनेल। आणि मला ना खजूरचा केक बनवायचा होता, पण खजूर काही मिळाली नाही, ती नव्हती माझ्या लक्षातच नाही। आय थिंक आपला केक बनलेला आहे। निखिलने ना माझ्यासाठी येताना ही कॅडबरी आणलेली आहे, आणखी कॅडबरी आणलेली आहे निखिलने नीतूसाठी। हे आहे माझं छोटंसं निखिलसाठी सरप्राईज। आणि निखिल ना इथे समोरच आहेत, पण ते ना मोबाईल बघत बसलेले आहेत, त्यामुळे त्यांना आवाज जात नसेल। आता आपण त्यांना बोलवूया। निखिल जेवायला या की। आता कसं बोलवायचं माझ्या नवऱ्याला बाहेर, ते बाहेर पण येणं झालं। आहो आहो या ना 2 मिनटं, काम होतं। सरप्राईज। नीतू पण ना झोपली होती, ती पण उठली आता, बरं झालं। चल चल हॅपी हॅपी, बाहेर बघ तयारी केली, चल। चलो 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 हॅपी हॅपी सरप्राईज। ये हे काय? हॅपी हॅपी। केक बघून ना नीतूला वाटतं तिचा बर्थडेच आहे। चला केक कट करा आता। चला चाकू तुला आवडलं सरप्राईज? या। लास्ट टाइम पण मी इथंच सरप्राईज दिलेलं दोघांना। हॅपी व्हॅलेंटाईन डे। आता नित्याला केक चारा। हॅपी व्हॅलेंटाईन डे। गोळाच आहे, पण अगदी थोडा गोळा घातलाय। हा छान झाला, कमी गोड आहे। आवडला आमचं सरप्राईज? अजून काय पाहिजे? काय? प्रेमपत्र। प्रेमपत्र दिले आपल्याला। आज ना मी निखिलसाठी एक कविता लिहिलेली आहे, विदाऊट ChatGPT वगैरे, सगळं स्वतःच्या मनाने लिहिलेलं आहे। आणि नेहमीप्रमाणे निखिल वाचून दाखवतील। ऐका। प्रिय निखिल पतिदेव, तुझं माझं प्रेम हे असंच असावं। एखाद्या नाजूक कळीप्रमाणे ते रोज फुलावं, मनाच्या कोपऱ्यात अलगद जपावं, सुखदुःखाच्या काळात पाठीशी उभं राहावं। तुझं माझं प्रेम हे असंच असावं। आयुष्याच्या या वळणावर आपण एकमेकांना जपावं, हसत खेळत एकमेकांकडून काहीतरी शिकावं, हृदयाच्या गाभाऱ्यात एकमेकांना जपावं। तुझं माझं प्रेम हे असंच असावं। आयुष्यात कितीही संकट आले तरी भक्कम राहावं, तुझ्याशिवाय मी काहीच नाही असं रोज वाटावं। आपलं हे नातं जन्मोजन्मी टिकावं, तुझं माझं प्रेम हे असंच असावं। हॅपी व्हॅलेंटाईन डे। आय लव्ह यू सो मच माय स्वीट हॅबी। युअर्स लव कल्याणी। छान छान छान। दरवर्षी मी निखिलसाठी ना काहीतरी ग्रीटिंग वगैरे बनवते, घरीच बनवत असते। यावेळी मी कविता बनवले पहिल्यांदाच निखिलसाठी। हॅपी व्हॅलेंटाईन डे। तुला बाबांनी आणली आहे। तुला ना हिटून टाका, मी आणलेली द्या तिला। कोणाला? ती दोन्ही पण मागणार आहे बघ। आता ना निखिलला मी जे व्हॅलेंटाईन डे साठी गिफ्ट आणले ना ते देणार आहे। यामध्ये आहे, पॅकिंग करायला पण वेळ नाही भेटला, सगळं असंच असते माझं, गडबड गडबड। सरप्राईज आहे। आता आणखी एक गिफ्ट आहे, या की तुम्ही काय केलं? एक गिफ्ट आहे आणखी, हे घ्या।
द्या रे. अजून. बिल नका बघू. बिल नको ना बघू यार, मी दाखवते याचं काय. बिल नको बघू. नाही बघत, नाही. हे करा, स्वस्तच आहे, ट्राय करा. काय छान आहे ना एकदम. बघा निखिलच्या चेहऱ्यावरची स्माइल बघा, आत्ता खरी स्माइल आली. ते मला पाहिजे होतं, ते मला भेटलं. मी आता कॅन्सल केलं, आपण गेलतो ना. थँक्यू सो मच फॉर दिस लवली गिफ्ट. चला आता घालून बघा. तू ना जोरा जोरात रडायला लागले की तू बाबाला गिफ्ट आणलं, मला नाही आणलं. चला आणि तुला मी दुकानात नेऊन देणार आहे गिफ्ट, म्हणून आणलं नाही. काय घ्यायचं तुला गिफ्ट, काय पाहिजे? हे बाबा हे काय असंच असतंय. मी तुला एवढं कळायला लागलंय ना, मला असं वाटलं नव्हतं की तू बाबाला काय दिलं गिफ्ट, मला नाही दिलं म्हणून रडायला लागली. मी घेतो तुला चला गिफ्ट आणायला जाऊया. चला एक नंबर रडू नको सणात. त्याला किती गिफ्ट देतो बघा. त्याला गिफ्ट नाही दिलं काय. त्या डोळे बंद कर, डोळे बंद कर, डोळे बंद कर. गिफ्ट. खुश बाळ. अजून एक, डोळे बंद कर. आता नित्याला गिफ्ट. गिफ्ट. अरे वा मस्तच. मिळालं गिफ्ट बाबू, मिळालं ना. खुश का पिलू. सेलिब्रेशन करून झालेलं आहे. नित्याचं रडणं ना आमच्यासाठी अनपेक्षित होतं. म्हणजे ती गिफ्टसाठी रडेल आणि एवढ्या मोठ्याने आम्हाला असं वाटलंच नव्हतं. सुरुवात केली तिने रुसण्यापासून. आधी रुसून बसली आणि लगेचच रडायला पण सुरुवात केली. आई तू मला का नाही आणलं गिफ्ट, तू बाबांना फक्त गिफ्ट दिलं. तर आता पुढच्या वेळेपासून मला सावध झालं पाहिजे. काही गिफ्ट आणताना आधी नित्तूसाठी घेतलं पाहिजे, नंतर बाकीच्यांसाठी. गिफ्टच्या नादात ना नित्तू 3 कॅडबरी खाऊन बसलेली आहे. सगळ्यांना पण दिल्या थोड्या थोड्या. आणि आम्ही म्हणतो की नित्तूला आता कॅडबरी द्यायच्या नाहीत, गोड द्यायचं नाही, आणि नित्तू तेच खाते. कसं करायचं. खोकला आला. व्हॅलेंटाईन डे स्पेशल निखिलला एक व्हिडिओ एडिट करायला सांगितलं आहे आता माझा. चला आता ना स्वयंपाक करूया. स्वयंपाकात काहीतरी साधंसुधंच बनवायचं आहे. पिठलं आणि भाकरी बनवायचं ठरवलं आहे. इकडे पिठलं बनवण्यासाठी फोडणी दिलेली आहे. हिरव्या मिरचीचं आणि कोथिंबिरीचं पिठलं बनणार आहे. आत्या म्हणाल्या की भात पण कर, त्यामुळे पिठलं, भात आणि भाकरी करायच्यात आपल्याला. इकडे आपलं ना पिठलं शिजतंय, तोपर्यंत मी आता भाकरी करून घेते. भाकरीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे. आत्याने मला सांगितलेलं छोट्या छोट्या 3 भाकरी कर. माझ्याकडून बघा केवढी मोठी भाकरी झाली. ही आहे 2 नंबरची भाकरी. पहिल्या भाकरीपेक्षा जरा छोटी झाली, पण आत्याने सांगितलेलं तेवढी काही झाली नाही. आणि ही 3री भाकरी, याचा पण आकार थोडा छोटा झाला आहे, पण जेवढा सांगितला होता तेवढा झालाच नाही आहे. चला आता किचन आवरूया आणि मग जेवण करायचं. व्हॅलेंटाईन डे स्पेशल पिठलं भाकरीची थाळी तयार आहे. काही लोकांना हॉटेलमध्ये जाऊन हे पदार्थ खातात. आम्ही आता घरीच बनवलं आहे. सर्वजण आता जेवायला बसलेले आहेत. या तुम्ही पण जेवायला. जेवण करून झालं सर्वांचं. भांडी वगैरे आवरली. किचन देखील पुसून घेतलेलं आहे. भांडी झालं आवरून. उद्या ना महाशिवरात्री आहे, तर सर्वांचा उपवास असणार आहे, त्यामुळे आधी शाबू तांदूळ भिजत घालते. नित्तू ना इकडे आजीच्या रूममध्ये येऊन बसले आणि ती ना स्कूल खेळते इकडे येऊन. उद्या ना महाशिवरात्री आहे, तर महाशिवरात्रीनिमित्त जे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मंदिर आहे, त्याच ठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिर देखील आहे. आणि त्या मंदिरात ना शिव पार्वती विवाह सोहळा आहे. आणि तो कधी आहे माहिती आहे का, रात्री 2 वाजता. म्हणजे आत्ता सध्या ना वाजलेले आहेत 10:30, आणि आता जेव्हा 2 वाजतील काही वेळातच, तर तो विवाह आहे. आणि आम्ही ठरवलेलं की ते आपण बघायला जायचं. इथून आता दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पण 5-6 किलोमीटर तर आहेच, आणि मध्यरात्री जायचं आहे. त्यामुळे आम्हाला थोडी भीती पण वाटते घरातून असं कसं बाहेर पडायचं मध्यरात्रीचंच. आणि पुण्यात एखादा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर लोक तर खूपच येणार. ते तर असणारच आहे, गर्दी असू शकते. मध्यरात्र जरी असली तरी गर्दी असणार आहे मंदिराच्या आवारात. त्यामुळं बघूया, लवकर गेलं तर आपल्याला पुढे जाऊन आपला व्हिडिओ वगैरे काही घेता येईल किंवा आपल्याला बघता येईल कार्यक्रम. तर असा होता आमचा आजचा व्हॅलेंटाईन डेचा व्लॉग.
खूप काही वेगळं केलं नाही. छोट्या छोट्याच गोष्टी मी करत असते. मला वाटतं माणसाला ना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधता यायला पाहिजे आणि आम्ही तो शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा आम्हाला वाटतं छान वाटतं छोटीशी गोष्ट जरी केली एकमेकांसाठी तर. त्यामुळे मी करत असते काही गोष्टी निखिलसाठी. निखिल पण करत असते माझ्यासाठी. तर आमचा हा व्हॅलेंटाईन डेचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय. गुड नाईट सर्वांना.